नमस्कार मंडळी, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायला पाहिजे. मित्रांनो, आपण आज सानपाडा या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेबांशी आपण आज चर्चा करणार आहोत. बऱ्याचशाच गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टीचं सविस्तर विश्लेषण आपल्याला घ्यायचंच आहे. साहेब नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. प्रश्न पहिल्यापासूनच साहेब पडलेले आहेत की अधिवेशनामध्ये आपल्या काही गोष्टी घडामोडी घडल्या, त्यात एक बिल पण पास झालं आणि त्याच्यानंतर एक GR सुद्धा निघाला, भरती प्रक्रियेचे निकष. या सर्व गोष्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वांचं मत आहे की साहेब पगारवाढीचं बोला की ते खाके वगैरे काय आहे ते चालत होईल, पण पगारवाढीचं काय, अशा ह्या 2-3 गोष्टी आहेत तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर साहेब प्रथमतः आपल्याला जे काही बिल सभागृहामध्ये पास झालं त्याच्याविषयी थोडंसं सविस्तर माहिती. प्रवीण विटेकरजी धन्यवाद. तुम्ही हा विषय मी प्रत्येकाचे यूट्यूब चॅनल तुमचीसुद्धा मुलाखत म्हणजे तुम्ही जे विश्लेषण केलं ते सभागृहामध्ये आलेलं विधेयक क्रमांक 4/2025 सुरक्षा रक्षकाचं विधान परिषद विधानसभा ह्या संदर्भात मी बरेचच अभ्यास केल्याच्यानंतर किंवा मी ते वाचल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत खरा इतिहास, त्या बिलासंदर्भात खरी माहिती ही त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. बिल येतं जातं, बरेच वेळा आपल्या कायद्यात दुरुस्ती झाल्या, 2002ला पण झालेली आहे. तर त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. बरं, हे बिल नेमकं काय आहे की आपल्याला बघा, आपलं नशीब किती चांगलं आहे. सर्वप्रथम विधानसभेत बिल मांडलं जातं, पण ह्या वेळेला विधान परिषदेमध्ये ते बिल मांडलं. आपला सुरक्षा रक्षकांना मोठा पाठिंबा सन्माननीय आमदार शशिकांत शिंदेसाहेब, सन्माननीय आमदार भाई जगताप ही पहिल्यापासून सुरक्षा रक्षक मंडळ, माथाडी मंडळ यांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचा आवाज विधानसभा विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात ते विषय मांडतात आणि ते लावूनसुद्धा धरतात. त्याच्यामुळं की सुरक्षा रक्षक माथाडी कामगार काय पोरका नाही हे त्याच्यावरून सिद्ध होतं. त्याच्यानंतर विक्रम पाटील साहेब पुणे जे आपलं पनवेलचे आहेत, त्यांनी तर रायगड सुरक्षा रक्षक मंडळाची लक्षवेधी लावलेली होती, पण त्यांनी त्या बिलामध्ये सहभाग घेऊन जे त्यांनी विषय मांडले ते खरोखरी की जसं 81पासून ज्यांना कायदा माहिती आहे अशा पद्धतीत त्यांनी ते मांडलं. म्हणजे त्यांचंही अभिनंदन. हे ज्यांनी ह्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या विधेयक क्रमांक 4मध्ये भाग घेतले त्या सर्व लोकप्रतिनिधींचं आपण सर्व सुरक्षा रक्षकांच्या सर्व युनियनच्या तर्फे, संघर्ष समितीच्या तर्फे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे. कारण हे विधेयक आल्याच्यानंतर आम्हाला जे बिल क्रमांक 34 होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यावरती काय आता मी जास्त बोलणार नाही, पण ते बिल यायच्या अगोदर आपल्या सुरक्षा रक्षकांनी पार सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत ते नेऊन ठेवलं. त्याच्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही. कारण काय आहे, आपण ज्या वेळेला शासन एखादी गोष्ट करतं त्यावेळेला त्याचा 10 वेळा विचार करून करतं आणि मग विरोध करणारी काय विरोध करतायत त्याच्यातलं मर्म समजलं पाहिजे. आत्ता तुम्हाला सांगतो विधेयक क्रमांक 4 तुम्हाला दाखवतो, एकाच वळीत आहे ते, काय जास्त म्हणजे मोठं नाही ते. तिने ते विधेयक बिल क्रमांक 34 आणलं नाही, त्याच्या बदली तिने हे आणलं. हे बघा, हे तुम्हाला फक्त दाखवतो. ह्याच्यात आपल्याला बाकीचं ते नोंदणीच आहे. काय आहे त्याच्यात, अधिनियम महाराष्ट्र खाजगी सुरक्षा सुधारणा अधिनियम 2025 असे म्हणावे, म्हणजे त्या अधिनियमाला सुधारणा, नोकरीचे नियम व कल्याण सुधारणा अधिनियम 2 असे म्हणावे. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1980 यापुढे ज्याचा निर्देश मुख्य अधिनियम असा केला आहे याच्या कलम 2 आणि मधील खंड 4 ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. आस्थापना म्हणजे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा सत्तेचे विनिमय अधिनियम 2017 यांच्या कलम 2च्या खंड 4 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे आस्थापना. आता तुम्हाला कलम 2 खंड 4 हे समजून घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला हे कळणार. नाही तर हे वाचायचं सोडून द्यायचं अशातला काय भाग नाही. हे तुम्हाला मी दाखवतो. काय परत त्याच्यात 3 मुख्य अधिनियमाच्या कलम 3मध्ये पोट कलम 2 मधील खंड क ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल. सुरक्षा रक्षकांची भरती करणे
व त्यांना योजनेत प्रवेश देणे आणि सुरक्षा रक्षणाची नोंदणी पुस्तके 10 व प्रतीक्षा यादी ठेवणे. नोंदणी पुस्तकातील व प्रतीक्षा यादीतील त्यांची नावे एकतर तात्पुरती किंवा कायमची काढून टाकणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे आणि नोंदणीसाठी फी लादणे यासह सुरक्षा रक्षणाची मूळ मालकांची नोंदणी करणे व नोंदणी रद्द करणे यांचे नियम. आता तुम्हाला वरचं जे आहे ते आपल्याकडे होतंच. सर्वात खतरनाक आणि आपल्याला नुकसानदायक ह्या बिलामध्ये हे वाक्य आहे. कुठलं? हे वाचताना तुमच्या लक्षात येणार नाही, पण ह्याचा अर्थ आता काढताना अधिकारी असा काढतील की सुरक्षा रक्षक मंडळ राहतंय का जातंय. म्हणजे एका बाजूने हे बिल आणलं, सर्व सुरक्षा रक्षकांच्यामधील सर्व संघटनांच्या आनंदाचं वातावरण होतं. हे सुद्धा सर्व ते काय याद्या ठेवणं, प्रतीक्षा यादी करणं किंवा नोंदणी रद्द करणं ठेवणं हे चालूच असते. त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. पण नोंदणी फी लादणे पण या सुरक्षा मूळ मालकांची बघा, सुरक्षा रक्षकांची व मूळ मालकांची नोंदणी करणे, मूळ मालकांची नोंदणी करणे व नोंदणी रद्द करण्याचे नियम करणे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? आता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जो मालक आस्थापना नोंदीत झाली त्याचा नोंदणी क्रमांक कधी रद्द होत नव्हता. पण आता हिने ह्या बिलात आणले म्हणजे त्याला एखादी कंपनी विकली की त्याचा नोंदणी क्रमांक रद्द करणार. म्हणजे आता ही नियमावली बनवली शासन. आता ही नियमावली तुमच्या फेवरेबल आहे का तुमच्या विरोधात हे समजणार नाही. हे बाकीची नियमावलीचं ते सर्व लक्षात येईल. आता त्याने ह्याच्यात चांगलं काय केलं, आता हे खालचं जे आहे हे तुम्हाला सांगतो सल्लागार समितीचं आहे किंवा ते 18 वर्षाच्या खालील मुलांचं म्हणजे त्यांना हे करू नये. पण हे जे सल्लागार समितीचं आहे ना, तुम्ही मला सांगा, शासन ज्या वेळेला सल्लागार होती तरी शासन सूट देत होतं ना, तेव्हा त्याच्यात आपल्याला काय जायचं नाही. सल्लागार समितीचा विषय आपला नाही, कारण आपला जरी असला सूट देताना शासन हे सर्व जे केले ते सुटीसाठीच केले. आलं लक्षात? ह्याच्यात सुरक्षा रक्षकाचा काय फायदा झाला आहे हे कळलं नाही. पण एक गोष्ट तिने त्याच्यात 2चा 4 म्हणलं ना, ते आता तुम्हाला 2चं 4 काय ते सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक गोष्ट जमेची बाजू. कळालं का? हे बघा, शॉप अँड ॲक्ट 2017 काय हा शॉप अँड ॲक्ट 2017 या 2017 मधला 2 आणि 4 लक्षात घ्या. काय शॉप अँड ॲक्ट इस्टॅब्लिशमेंट आहे ना, रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ॲक्ट 2017 ह्याच्यामधला 2 आणि 4. आता ह्याच्यामधला 2 हे इंग्लिश आहे, त्यामुळे ह्याच्यामधला 2 आणि 4 काय सांगतो तुम्हाला सांगतो. हा 2, ह्या 2 मधलं हे 4 आहे का, हे 4. आता हे वाचून दाखवलं तुमच्या लक्षात येईल की जे आपल्यापासून गेलेलं होतं म्हणजे हाऊसिंग कॉलन्या गेलेल्या होत्या, शैक्षणिक संस्था गेलेल्या होत्या, बाकीच्या गोष्टी काय त्या परतीने समाविष्ट केल्यात. लक्षात घ्या तुमच्या. काय 4 आस्थापना याचा अर्थ कोणताही व्यवसाय, व्यापार, उत्पादन किंवा कोणतेही पत्रकारितेचे किंवा छपाईचे काम किंवा हे सर्वांना लागू आहे बरं का. आता हा नवीन कायदा आपला म्हणजे बिल पास केलं ना तिने, ह्या सर्वांना लागू. म्हणजे आपण आता फार पुढे गेलो. म्हणजे शासनानं जो निर्णय घेतला, बिल आणलं ते फार उत्कृष्टच आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे. आणि नंतर तिने अभिनंदन करण्यासारखं काम केलं, नंतर काय केलं ते नंतर सांगतो. बरोबर, म्हणजे सर्वच कळलं पाहिजे. आस्थापना याचा अर्थ कोणताही व्यवसाय, व्यापार, उत्पादन किंवा कोणतेही पत्रकारितेचे किंवा छपाईचे काम किंवा बँकिंग, विमा, स्टॉक आणि शेअर्स, ब्रोकरेज किंवा उत्पादन विनिमय किंवा व्यवसाय किंवा कोणत्याही व्यवसाय, व्यापार किंवा व्यवसाय किंवा उत्पादनाशी संबंधित किंवा अनुषंगिक कोणतेही काम चालवणारी आस्थापना. लक्षात घ्या तुमच्या. आणि कोणत्याही वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालय, दवाखाना, क्लिनिक, पॉलिक्लिनिक, प्रस्तुतीगृह आणि अशा इतरासह आर्किटेक्ट्स, अभियंता, लेखापाल, कर सल्लागार किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा व्यावसायिक सल्लागाराची स्थापना समावेश करते. आणि त्यामध्ये सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी आणि धर्मादाय किंवा इतर ट्रस्ट नोंदणीकृत असो वा नसो, जो चालू ठेवतो, लाभाच्या हेतूने असो वा नसो, कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा व्यवसाय किंवा त्याची संबंध किंवा अनुषंगिक काम आणि त्यात दुकाने, निवासी, हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनगृह, थिएटर किंवा सार्वजनिक करमणूक किंवा मनोरंजनाची इतर ठिकाणे समाविष्ट आहेत. म्हणजे ह्या सर्वांना लागू. मी आता जेवढं वाचलं ना त्या सर्वांना लागू. त्याच्यात तुमच्या हाऊसिंग सोसायटी आल्या, शैक्षणिक संस्था आल्या, सर्व. पहिला हाऊसिंग सोसायटीला शैक्षणिक संस्थेला नव्हतं. आलं सर. थिएटर वगैरे सगळं. हां, ज्यांना कारखाना अधिनियम 1928च्या तरतुदी लागू होत नाहीत आणि राज्य सरकार अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेनंतर या कायद्याच्या उद्देशासाठी एक आस्थापना असल्याचे घोषित करेल अशा इतर आस्थापनांना समावेश आहे.
बरोबर. म्हणजे जवळजवळ हे सर्वांना लागू आहे, लक्षात घ्या तुमच्या. आता हे एवढं आपल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी शशिकांत शिंदे साहेब आहेत, भाई जगताप साहेब आहेत, सचिन आहेर साहेब आहेत, विक्रम पाटील साहेब आहेत, बरोबर. यांनी हे सभागृहामध्ये व्यवस्थित लावून धरलं, मांडून व्यवस्थित ते मंजूर करून घेतलं. त्याच्यानंतर खालच्या सभागृहात, खालच्या म्हणजे विधानसभेत गेलं, ते 5 मिनिटात मंजूर केलं. त्याच्यामुळं वर त्याची चर्चा झाल्यामुळं खाली काही त्यांनी जास्त चर्चा केली नाही. पण हे एवढं चांगलं महाराष्ट्र शासनानं काम केलं असताना बघा हे हे मला असं वाटतंय की एवढा चांगला कायदा सक्षम आता महाराष्ट्रातील तळागाळातील जे सुरक्षा रक्षक वेठबिगरीत काम करतात त्यांना न्याय मिळवण्याचं काम ह्या महाराष्ट्र शासनाने केलं. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगोदर आमदार साहेबांची बैठक घेतली. म्हणजे सर्व आमदार त्यांच्या दालनामध्ये गेले, त्यांनी बैठक घेतली, त्यांना ते समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं सुरक्षा रक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे, तळागाळातील सुरक्षा रक्षकांना आपण न्याय देऊ. म्हणजे महाराष्ट्र शासनामधील सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सन्माननीय कामगार मंत्री हे सर्व पॉझिटिव्ह असताना अधिकारी वर्ग का निगेटिव्ह झाला? अच्छा, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ह्याच्या येतो, हे बिल म्हणजे आनंदोत्सवच. अच्छा, लक्षात घ्या. आता ते जी नियमावली बनवतील, कायद्यात रूपांतर होईल, तो भाग वेगळा. ते काय त्याच्यात करतील आपण चर्चा करू, पण सभागृहात चर्चा झालेलीच आहे. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा काय त्याच्यात जास्त हे करता येणार, पण नियमावली बनवावी लागते. मग तिने 27 मार्चचा जो शासन आदेश निर्गमित केला आहे तो एजन्सीच्या बाजूनं का केला? 27 मार्चचा जो 2025 आता जो आता शासन निर्णय म्हणून तिने प्रसिद्ध केला आहे 27 तारखेला, भरती प्रक्रियेचे निकष. आमचा काही वाद नाही, तुम्हाला मी परत सांगतो. काय कुणी त्याच्यामध्ये काय अभ्यास केला असेल, कुणी काय सांगितलं, कुणी सांगितलं असेल आता पोलिसांचा दर्जा मिळाला, ह्याचा दर्जा मिळाला, बाकीच्याचा दर्जा मिळाला, मला त्याच्यात बिलकुल जायचं नाही. माझं स्पष्ट त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे काय, आता खाकी गणवेश तुम्ही दिलं सुरक्षा रक्षकांना, काय ते आता मिळतील, ते जाऊन द्या, त्याचा विषय नाही एवढा जास्त. ते शिवून आपले तयार झालेले आहेत, फक्त आता त्याचं लॉन्चिंग झालं की ते सर्व घालायला सुरुवात करतील. तुम्ही सुरक्षा रक्षक सक्षम करत असताना काय मग तुम्हाला एजन्सीची तळी उचलायची कारण काय होतं? आता त्याच्यामध्ये काय झाले तुम्हाला सांगतो. तिने जे निकष लावलेले आहेत, आम्हाला काय म्हणणं नाही 1600 मीटर धावायला सांगून नाही तर तिने 2000 मीटर धावायला सांगून दे, काय त्याचा म्हणजे असा विषय येत नाही. तिने जे भरतीचे निकष लावले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय ऑब्जेक्शन नाही. ओपन भरतीचे जे निकष लावले ना त्याचा सुद्धा आपल्याला काय म्हणणं नाही, कारण ज्या आस्थापना पैसे देतात त्यांना चांगली सुरक्षा व्यवस्था पाहिजे ह्याच्या मताचा आम्ही सुद्धा आहे. कारण बोर्ड सक्षम झालं पाहिजे किंवा आपण जी सेवा पुरवतो त्या चांगल्या असल्या पाहिजेत, काय त्यानंच त्याची क्वालिटी दिसून येते. तिने 12वी पास केलं, उच्च माध्यमिक आणि माध्यमिक केलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 10वी सुद्धा आहे त्याच्यात. हां, त्याच्यात 10वी आहे. म्हणजे तुम्ही ते 12वी कंसात म्हटलं म्हणून तुम्ही नुसते 12वी म्हणू नका, त्याच्यात 10वी आणि 12वी असं दोन्ही येतं ते. पण त्याच्यामध्ये 165 सेंटीमीटर उंची ठेवली, ह्याच्याबद्दल सुद्धा आमचं काय ऑब्जेक्शन नाही. बघा तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याने ज्या टर्म आणि कंडिशन घातलेल्या आहेत ह्याच्याबद्दल नाही, त्यांचं मैदानीची सांगितलं ह्याच्यासुद्धा काय आमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्हा शासनानं चांगला विचार केला असं आपण म्हणू. हां, पण तुम्ही वन साईड करणार का नाही? लक्षात आलं, हे वन साईड झालं. म्हणजे तुम्ही जे सुरक्षा रक्षक मंडळ कायद्याची अंमलबजावणी करतं त्यांना तुम्ही निकष लावताय आणि जे एजन्सीमध्ये काम करतायत त्यांना निकष नाहीत काय? लक्षात घ्या. तुमच्या एजन्सीमध्ये काम करतात, जे एजन्सीमध्ये काम करत आहेत त्यांचं पण त्याच्यामध्ये ठेवलं ना अनुकंपत्वाचं पण नाही ठेवलं. तुम्ही ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओपन भरतीचं ठीक आहे, त्यांनी रिकमेंड सुरक्षा रक्षक आणि परिणामग्रस्त सुरक्षा रक्षकांची आणि अनुकंपाची व्याख्या फार वेगळी केली. लक्षात घ्या, ते तुमच्या लक्षात येणार नाही. अनुकंपाचं मला सांगा 40 वर्षापर्यंतच घेणार, एखाद्याचा 45 वर्षामध्ये जर एक्सपायर झाला म्हणजे त्यानं यायचं नाही. खूपच हे आहे. आणि बघा आपण अनुकंपामध्ये शासनाला विनंती करतोय, पत्रव्यवहार केला आहे की बाबा जे सुरक्षा रक्षक पॅरालिसनं व्याधीग्रस्त असतात, मेडिकल अनफिट आहेत, ते बिछाण्यावरती आहेत, त्यांना त्या कुटुंबाला सेवा करायला लागते आणि मेडिकलचा खर्च आणि आहे की अशा कुटुंबाला तुम्ही त्या अनुकंपाच्या धर्तीवरती त्यांना तुम्ही न्याय द्यावा. पण तुम्ही ते न्याय द्यायचं सोडाच, पण एवढं निष्ठुर शासन कसं काय झालं की बाबा ज्याच्या कुटुंबातला कर्ता एक्सपायर झाला आहे किंवा कर्ता नाहीसा झाला आहे त्याच्या कुटुंबावरती संकटचं आणायचं काम असं का करावं तिने?
आणि त्यांनी हा पहिला विषय. त्याच्यामध्ये हे पण अनुपम तत्वावरचे त्यांनी पण हे ठेवलं का सर्व निकष त्यांना नाही नाही, निकष आहे ना, मैदानी बिदान आहे, म्हणजे त्यांचा विचार आहे बोर्डात येणेच नाही तिने. मी एका वाक्यात सांगतो, अनुकंपावाल्यांनी विसरून जायचं की आम्हाला बोर्डात जायचं आहे म्हणून, ते फुली मारू आपण तोचा विषय. पण हा विचार शासनानं घ्यायला पाहिजे होता, बरोबर. हा पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की परिणामग्रस्त आणि रिकमेंडेड. आता परिणामग्रस्त आणि रिकमेंडेडचं त्यांनाही मैदानी ठेवल्या, त्यांना वयाच्या अट ठेवल्या, किती 45 वर्षाच्या नंतर तो बोर्डात येऊ शकत नाही. तुम्ही मला सांगा, हा कायदा कोणासाठी आहे हो? परिणाम म्हणजे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक त्यांच्यासाठी आहे, बरोबर आहे की नाही? हां, मग जर त्यांच्यासाठी कायदा आहे, मग त्या ठेकेदारांची तळी फक्त शासनानेच उचलायची. म्हणजे हे असा सुरक्षा रक्षक मंडळ असणार, असा शासन आदेश लागू केल्याच्यानंतर त्या अनुषंगानं सुरक्षा रक्षक मंडळ काम करणार. म्हणजे ठेकेदारातला एकही कारवाई न होता. म्हणजे उदाहरणार्थ आपला रायगड केला. हो, काय केला? रायगड. खरं. त्याने एक व्याख्या चांगली केलेली होती ओपन भरतीची की 10%, कायद्यात 5% आहे. अच्छा, किती आहे? 5% वेटिंग ठेवायची. तिने 10% केलं. बरं, मागणी जी असेल त्याच्या 10% ठेवायची, हे मान्य आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, त्यांची निकष वगैरे नाही. पण जो माणूस सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये 10 वर्षे 15 वर्षे ज्यांनी काम केलं, त्याला उद्या बोर्डात यायचं आहे किंवा त्या एजन्सीवाल्यानं त्याची सशी होलपट केली. वास्तविक या एजन्सीवाल्यांच्या जाचाला कंटाळून शासनानं त्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी हा कायदा बनवला. आणि आज त्या कायद्यालाच फारताळ फासायचं आणि एजन्सीची तळी उचलायचं हे शासनानं करायला नाही पाहिजे. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल. आम्ही आता पत्रव्यवहार करून त्यांची माहिती देऊ त्यांना की बाबा हे असं असं झालेलं आहे. आता काय लोकांचं म्हणणं असेल की नियमावली लावली. नियमावली बघा, मी तुम्हाला सांगतो, कायद्याची अंमलबजावणी जर झाली नाही काय तर सुरक्षा रक्षकांना, रायगडसारख्या सुरक्षा रक्षकांचं सारखी त्याची अवस्था होणार, नोकरीच मिळणे नाही. जे आहेत त्यांनीच नोकरी करायची, नवीन आस्थापना येणार कशा? त्या नवीन आस्थापनासाठी काय? बरं, तुम्हाला म्हणजे विशेष वाटेल, आज रोजी मी तुम्हाला 2 असे एक्झाम्पल देतो बघा. मग तुमच्या लक्षात येईल की ह्याने जे शासनादेश काढला ते मंडळासाठीच का काढला असा. आज एक ILFS कंपनी आहे बांद्र्याला, 29 गार्ड सुरक्षा रक्षक मंडळाचे काम करतात आणि 24 एजन्सीचे काम करतात. एकाच आस्थापना. हां, एकाच आस्थापना. काय शासनाकडे उत्तर आहे? सुरक्षा रक्षक मंडळाकडे उत्तर आहे नाही. BMC मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे 200-250 लोक काम करत असतील आणि 3000 एजन्सीचे काम करतात. बापरे. मग तुम्ही मला सांगा, शासनानं GR काढायचा कोणासाठी किंवा शासनादेश काढायला पाहिजे कोणासाठी? बरोबर. म्हणजे ती लोक बोर्डात येऊच नये. आणि ती नाही आली तर तुम्ही सांगा, मग निरीक्षण शेरे पारित कसे करणार, त्यांच्यावर कारवाई कशी करणार? उद्या तुमच्याकडे माणसं नाहीत किंवा त्यांना जर घ्यायची अडचण निर्माण झाली असेल तर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी कशी करणार? म्हणजे याचा अर्थ शासनानं कायद्याची अंमलबजावणी ठप्प केली. त्यांनी काय काढलं म्हणजे ते निकष लावले. आम्हाला निकषाबद्दल कधी काय म्हणायचंच नाही. पण तुम्ही मला सांगा, ज्यानं 10 वर्ष काम केलं, ज्याची मुलं आता मोठी झाली, त्याला तुम्ही 1600 मीटर आणि 400 मीटर धावायला सांगणार? तो कसा धावणार? तो गोळा फेकणार? पण पहिलं साहेब 35 वयोग असं काहीतरी होतं ना की त्याच्या पुढे 35 वर्षाच्या वर पहिलं असं होतं की 35 वर्षाच्या वर त्याची मैदाने नव्हती. 35 वर्षाच्या आतमध्ये असेल त्याची मैदाने होती. अनुकंपामध्ये सुद्धा आपण 3 सेंटीमीटरची त्यांना मापी दिलेली होती पहिली. आलं लक्षात? आणि ही मैदानी वगैरे काय आहे बघा, तुम्हाला सांगतो, जी परिणामग्रस्त आणि हे अनुकंपाची आणि ते ह्याची रिकमेंडेडची ही काम करणारी लोक आहेत ना एजन्सीत. आम्ही ओपन भरतीचं काय बोलत नाही. मग सुरक्षा रक्षक मंडळानं त्यांना ट्रेनिंग द्यायचं ना, म्हणजे त्यांना बिना ट्रेनिंगची घेऊ नका. पण मैदानी त्याच्यात आणि कंडिशन असे लावले की त्यांचं वय 45 वर्षे पाहिजे. 45 वर्षाच्या पुढच्यानं यायचं नाही बोर्डात. म्हणजे तुम्ही एजन्सींनाच मदत करताय, बरोबर आहे ना? तुम्ही काय म्हणून ह्याच्यात दुरुस्ती का हे कायदे आणि नियम जे लावलेले आहेत. बरं, ह्यांना एजन्सीचे सुरक्षा रक्षकांना मदत करण्यासाठी तो एजन्सीमध्ये काम करतो, तो चालतो आहे ना. तो बोर्डात याचं झालं की त्या आस्थापनाला सांगते 1 महिन्याचा ॲडव्हान्स पेमेंट करा. म्हणजे तिने येऊ नये, त्या आस्थापनाने म्हणे आम्हाला नको, महामंडळाची ठेवू. म्हणजे हे कुणाला मदत करायचं चाललं आहे शासनाचं हेच कळलं नाही. आता आम्ही ती लेखी पटलावरती घेऊन शासनाच्या निदर्शनास आणू. वेळ पडली तर न्यायालयातसुद्धा जाऊ. लक्षात घ्या, थांबणार नाही. कारण कायद्याची अंमलबजावणी जर ठप्प झाली तर सुरक्षा रक्षकाचा रोजगार निघून जाईल आणि सुरक्षा रक्षक मंडळाला टाळं लागायला वेळ लागणार नाही. कारण तुम्हाला सांगतो,
कायद्याची अंमलबजावणी म्हणजे आस्थापनेवरती कारवाई केली तर ती जी लोक येतात तर ते सर्क्युलेशन होतं. आपल्याकडे 5,000 लोक होती, कशी काय ती ॲडजस्ट झाली लक्षात घ्या. म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे. शासनानं काय निकष आणि नियम लावले तर आमचं काय म्हणणं नाही त्याच्यामध्ये. पारदर्शकता आली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त कारभार चालला पाहिजे. ह्या मताचा आम्ही किती पत्र लिहिलेत, मी तुम्हाला दाखवतो पत्र त्या ऑनलाईन संदर्भात बाकीच्या संदर्भात आम्ही सुद्धा लिहिलं आहे. त्याच्यावर मला एकाचा रिप्लाय आला आहे की बाबा ऑनलाईनच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालला आहे काय तो बंद करा म्हणून आम्ही सांगितलं. जर बोर्डात भरतीच नाही तर तुम्ही ऑनलाईनचं फॉर्म सोडून कशाला दुनियादारी करताय. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला आदेशामुळं ज्या त्यांनी 27 तारखेला आम्ही आता नुसता आनंदोत्सव साजराच करत होतो. ते बिल आलं मस्त झालं. सर्व तळागाळातल्या सुरक्षा रक्षकांना न्याय दिला शासनाचं. म्हणजे आम्ही आता विचार केलं तर मेळावा घेऊन सर्व सुरक्षा रक्षकांना समजून सांगू, मंत्री महोदयांना तिथं आणू की तुम्ही फार चांगलं काम केलं. जो इतिहास कधी घडला नाही तो आता तुम्ही घडवला. बरोबर. त्याच्यात हाऊसिंग सोसायटी घेतल्या, शैक्षणिक संस्था घेतल्या, हॉटेलं घेतली, सर्व घेतलं. म्हणजे कुठलं काय बाकी ठेवलं नाही. ते एवढं चांगलं असताना एजन्सीला मदत करणारा हा 27 तारखेचा आदेश का काढला शासनानं? शासनाच्या लक्षात नव्हतं की आत्तापर्यंत तिने नोटिफिकेशन काढून काय काय त्याच्यात बदल केलं. एक पक्क जाधव म्हणून कक्ष अधिकारी होता. मी तुम्हाला एक जुनी घटना सांगतो. मोठ्या प्रमाणात आम्ही कोर्टात केस दाखल करतो. बोर्डाकडे डायरेक्ट कोर्टात कधी जाता येत नाही. पहिलं सुरक्षा रक्षक मंडळाकडे आम्ही पत्रव्यवहार करतो. सुरक्षा रक्षक मंडळाकडे थांबतो आम्ही महिना, 2 महिने, 3 महिने की सुरक्षा रक्षक मंडळ काय कारवाई करते नाही करते. ते जर सुरक्षा रक्षक मंडळानं कारवाई नाही केली तर आम्ही न्यायालयात जातो. जर आम्ही न्यायालयात जात होतो त्यावेळेला तिने काय शासनाच्या त्यावेळेच्या सुपीक डोक्यात आलं बघा. मी ही एजन्सीची जी तळी उचलायचं काम आजपासून नव्हे, म्हणजे आत्ताचंच आहे असतला काय भाग नाही. पुरं त्यावेळेला तिने एक सूट देताना एक नोटिफिकेशन काढलं जातं. काय काढलं जातं? शासनाचं नोटिफिकेशन. त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाला 8वी पास केलेलं आणि एजन्सीला 7वी पास केलं. किती? 7वी. म्हणजे तो बोर्डात आला की ते होऊच नाही. म्हणजे त्यानं काय बगावत केली किंवा तो जर हे करून बोर्डात यायचा जर विचार झाला तर त्याला तिथं अडवलं जातं त्या शैक्षणिक पात्रतेत. बोर्डाच्या सुरक्षा रक्षकाला आता कसं 165 केलं आहे तसं त्यावेळेला 165 होतं आणि एजन्सीला 162 होतं. म्हणजे एजन्सीचा बोर्डात म्हणजे ह्या जो होता ना, हे ज्या वेळेला बोर्डाने ज्यावेळेला ते GR नुसार काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं ते बदलून घेतलं आम्ही. म्हणजे 62 तुम्ही आम्हाला 65 ठेवली वादा नाही, एजन्सीला पण 65 ठेवा. लक्षात आलं का? बरोबर. कारण तो तिकडचाच माणूस इकडे येतो ना. लक्षात घ्या. भरती हा नंतरचा विषय आला, पण कायद्याची अंमलबजावणी करताना तुम्हाला तिथल्या लोकांना न्याय द्यायला लागतो किंवा तिथली लोक इच्छुक नसतील तर वेटिंगची जातात तिथं. हेच सर्क्युलेशन चालतं त्यावेळेला ते कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होती. मला एक म्हणायचं साहेब की जे आता शासनाने हा GR काढलाय हा प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना पण तोच लागू होतो. म्हणजे त्यांनी पण तेच लागू करायचा भरती प्रक्रियेचा. त्यांना सुद्धा कंडिशन आहेत ना. पण आता हिने काय केलं, वन साईड काढलाय. लक्षात घ्या. ह्यानी त्यांना सुद्धा लागू केला पाहिजे. पण ह्याने आता काय केलंय, त्यांना 165 करायला पाहिजे कारण ती पण 23 कलमानुसार सूट घेतात ना, बोर्डातनं रजिस्टर होतात ती. बरोबर. मग त्यांना सुद्धा ते लागू, पण त्यांना लागू करायला तिने काढलेलंच नाही ना काय तसा आदेश. हे फक्त बोर्डासाठी आहे. सुरक्षा रक्षक मंडळ हां, ते एजन्सीत तिने कसाही ठेवायचा. ते 1.5 फूट ठेवून दे नाही तर त्यांचं काय करून दे, पण तो बोर्डात यायचा म्हणला की त्याला हे निकष म्हणजे तो येऊ शकत नाही. कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. आणि ज्याच्यासाठी कायदा आहे त्यानं बोंबलत फिरायचं. लक्षात आहे. हे जर शासनाचं धोरण असं असेल, आज लाखो सुरक्षा रक्षकांना बघा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी कामगार मंत्र्यांना एक उद्देशून वाक्य वापरलं होतं की तुम्ही जर ह्या कायद्याची व्यवस्थित इम्प्लिमेंट जर केलं तर वर्षाला 50,000 सुरक्षा रक्षकांची अपेक्षित आहे भरती. किती? 50,000. म्हणजे 50,000 लोकांना व्यवस्थित कायदेशीर रोजगार मिळू शकतो. पण शासनाची मानसिकता का अशी जाते? शासन रोजगार निर्माण करतंय पण जिथे रोजगार निर्माण आहे तिथंच असं का करते मला समजलेलं नाही. म्हणजे ह्याचा आता आम्ही छडा लावायचा प्रयत्न चाललेला आहे. ह्याच्यासाठी आम्हाला न्यायालयीन कमिटी जरी बसवायला लागली तरी आम्ही ते करू. कारण काय आता हे डोक्याच्या वरनं पाणी गेले. लक्षात घ्या. चालेल साहेब. आता आपण जाऊया पगारवाढीकडं की जे काय आता मध्यंतरीच नवीन हे सुद्धा निघालं आणि आपलं होतं की बाबा ते पाठीमागं दुकानाने आस्थापना त्याच्यामध्ये नाहीच आहेत. आपला हा नवीन निघाला परत तो निघणार आणि आपण त्याची वाट पाहतोय.
मग नक्की ह्या सुरक्षा रक्षकांना त्याचं काय आहे का, मिळणार की नाही? बघा तुम्हाला सांगतो काय, कधीही कुणाच्या लक्षात आलं नाही. लक्षात घ्या तुमच्या, हे मी ज्या वेळेला आता शासनानं जो GR काढला, कसला शासन आदेश, तो वाचत असताना त्याचे एका लाईनीचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला कसं चुत्या बनवलं आहे ते. काय बघा, आपण काय बसलो, उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग, म्हणजे आपण झालो नाही खनिकर्म विभाग हे नवीन आता जॉईन केले. त्याच्यात पहिलं काय होतं, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. तर आम्ही काय विचारत होतो की उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा आदेश निघाला पाहिजे काय. पण त्यांनी ज्या वेळेला तो भरतीचा GR काढला ना तिने, तर तो भरतीचा GR मध्ये मी जे वाचलं तर त्याच्यामध्ये असं होतं, उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग आता काढला. ह्याचा अर्थ तुमचं नामकरण झालेलं आहे, खनिकर्म तुमच्याकडे आलेलं आहे. हां, म्हणजे आता जे तुम्ही कुशल अर्धकुशल अकुशल जे GR म्हणजे काढलेला आहे, हा तो सर्वांनाच लागू आहे ना. आपण पण लागू होते त्याच्यामध्ये. हे लक्षात आलं. आपण म्हणतो खनिकर्म म्हणजे त्यांचं हे असणार महानगरपालिका ज्युडिशियल, ग्रामपंचायत सोडलं की महाराष्ट्रामध्ये सर्व मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांचं आम्ही समान वेतन करून टाकलं. त्याच्यामध्ये आहे हे बघा, कुशल अर्धकुशल अकुशल काय, ही व्याख्या तिने दिलेली आहे. बरोबर. मग आपण हे नेहमी लावून घेतोच ना आपल्याकडं, आपण घेतलंय बोर्डाला लावून. समजलं. किमान वेतन अधिनियम 1948, जर तुम्ही कायद्यात बदल करताय काय, हे किमान वेतनाची व्याख्या ही आलं लक्षात, शॉपन ॲक्टची, हे आपल्याला का लागू नाही केलं आतापर्यंत? हाय कुठल्या संघटनेनं मागणी केली का? आता मी करतोय, ते सोडून द्या, मी आता करतोय. हां, मग कुणाला समजून नाही आलं की बाबा हे आपण ते कामगार विभाग पाहत होतो, त्यामुळे तो कामगाराचा विषयच कुठे दिसला नाही किंवा तो वाचण्यातच आता दुसरा काय निघणार नाही. अच्छा, नवीन आता काय निघणार नाही, ते निघालं. अच्छा, म्हणजे आता पुढची 5 वर्षानं कधी बदलतील तोपर्यंत वाट बघायची का? नाही. म्हणजे समजून घ्या, हा आपल्याला सुद्धा लागू असायला पाहिजे, कारण महाराष्ट्रातील सर्व कामगारांना ते लागू केलेलं आहे. आता मी पत्रव्यवहार करतोय, आता चाललंय त्याच्यात ते करून घेणार काय, आता चाललंय ना ते. मी आता एका शेकडे देतो ना, ते ह्याने जी व्याख्या केलेली आहे त्याच्यात ते 35 रुपये पर मंथ असं म्हणजे तिने व्याख्या करून दिलेली आहे. म्हणजे मला वाटतं आता परत काढतात की नाही मला माहीत नाही, कायमस्वरूपीच करून ह्याच्यात दिलं, तुम्ही असा बदल करा तसा बदल करा. तिने व्याख्या करून दिलेली आहे की बाबा 30,520, 28,340, 25,070 काय परिमंडळ. आता आपलं काय, परिमंडळ 1, परिमंडळ 2, परिमंडळ 3, आपण परिमंडळ 1 मध्ये बसतो काय, परिमंडळ 2 काय, त्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका ह्या अशा विभाग असतात, ग्रामीण क्षेत्र वगैरे हे सर्व. आता त्याच्यामध्ये आपण जो आपण हे करणार आहे, ह्याच्यात फेरबदल करणार आहे, तर ते कशा पद्धतीत करायचा ते आता आम्ही ठरवू आणि ते करू. पण माझ्या माहितीप्रमाणे हाच आपला आहे. लक्षात घ्या, म्हणजे हाच आपला, असं माझं मत आहे. काय शासन काय सांगते ते बघू. आपलं नाही म्हणून आम्हाला पण त्यांनी टोलून लावलं. बरोबर. आता आपला ह्याच्यात फरक असा होतो की लिव्ह आपली इन्क्लुडिंग असते, थेट कामगारांचा पगार ते बदली होतो. आता त्याचं कसा मध्यमक्रम शासन शोधून काढतंय, म्हणजे कामगार आपलं खातं सुरक्षा रक्षक मंडळ ह्याच्या संदर्भात आता पत्रव्यवहार बनवायला घेतला आहे. बाकीच्याही महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षक युनियन आहेत, संघटना आहेत, त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार करावा आणि ही कॉपी जोडून त्यांनी द्यावं आणि सुरक्षा रक्षकांना हे लागू करून घ्यावं, असं मी ह्या मताचा आहे. मी तर प्रयत्न आजपासून केलेलेच आहेत. मी वाचताना माझ्या लक्षात आलं की खनिकर्म हे कधी नव्हतंच. ते आता आलं आहे. आता शासन आदेश जेव्हा काढलं त्याच्यात पण ते होतं. म्हणजे याचा अर्थ हे आपल्याला लागू आहे. तरी मुख्यमंत्री सांगतात, कामगार मंत्री सांगतात, आपण तिकडे दुर्लक्ष केलं. आपण ती 12 ऑगस्टला जे काही जाहीर केलेलं होतं त्याच्यातच बसलो आपण. हां, निघणार आहे. आपण पण चौकशी केली ती, माहिती आहे ना, मंत्रालयात जाऊन. तिने सांगितलं अजून ती सल्लागार बसली नाही, ती आता ह्या महिन्यात होईल त्या महिन्यात, हे करून टाकलं तिने. तरी आमच्या लक्षात आलं नाही. विधानसभेमध्ये ती जी घोषणा केली, बाहेर पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आणि आम्ही बघत बसलो. सन्माननीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब काय यांनी मध्यस्थी करून संजीव नाईक साहेबांनी कामगार मंत्र्याकडे बैठक लावून ते नवी मुंबईचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी तिने बैठक लावली. त्याच्यात हे सर्वांचंच करून टाकलं तिने काय. तर हा विषय आता आपण घेऊ
पण हे सर्वांच्या लक्षात यायला पाहिजे, सर्वांनी अभ्यास करावा. लक्ष्मणराव भोसले फार मोठा तज्ज्ञ आहे अशातला भाग नाही, पण माझं वाचताना माझ्या लक्षात आलं की उद्योग ऊर्जा कामगार विभाग हे होतं पहिलं. आता उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग आहे आणि हा आदेश खनिकर्म विभागाचा आहे. अच्छा. लक्षात घ्या. आता जे तुम्ही 27 तारखेचा जर GR बघितला त्याची व्याख्यासुद्धा खनिकर्मच आहे. अच्छा. बरोबर. मग जर त्याला खनिकर्म आहे तर आम्हाला का नाही? बरोबर. बरोबर आहे. मग सुरक्षा रक्षकांना बेनिफिट द्यावायला शासनानं बाजूला हटू नये, त्याचा उपयोग त्याच्यासाठी पण केला पाहिजे. करू आपण मागणी. चालेल चालेल. धन्यवाद साहेब, तुम्ही सर्व काही माहिती दिली त्याच्याबद्दल. आता संपूर्ण आता माहिती समजली असेल. आणखीन काय कोणाला माहिती असेल किंवा आणखीन ज्या काय आपल्या महाराष्ट्रातल्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा याचा अभ्यास करायला पाहिजे की महाराष्ट्रामधल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी ह्याचा गांभीर्याने विचार करावा. लक्षात घ्या, बिल फार चांगलं आहे. बाकी सर्व संघटनांनी किंवा जे सुरक्षा रक्षकांच्या संबंधित महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षक जे आहेत काय, त्याच्यानंतर रायगडचं तुम्हाला मी मध्यंतरी बोलायचं राहून गेलं ते की शासन ज्या वेळेला GR काढतं, लक्षात घ्या तुमच्या रायगडमधली माझ्याकडे लोकं आलेली होती तिथं स्टील अथॉरिटीची. पगारच नाही त्यांचा, 3 वर्ष पगार केला. आता एजन्सीची लोकं तिथं ठेवली आणि सांगितलं आम्ही ते दुसऱ्याला देऊन टाकलं. हे जे आता आदेश काढतं ना शासन, ह्याचा विचार केला पाहिजे ना. आपल्याकडे एक आस्थापना आलेली आहे, त्यांचा 6 महिन्याचा पगारच दिलेला नाही. कंपनी विकून निघून गेले. कामगारांच्या पगारांचं काय? म्हणजे हे जे काय बाकीचे जे विषय आहेत त्याच्यात पण शासनानं सुरक्षा रक्षक मंडळाचं एकच ठरलेलं वाक्य असतं की आम्ही वसुली चालू केली. तुम्ही वसुली चालू केली तो भाग वेगळा, पण त्या सुरक्षा रक्षकाचं 6 महिने त्यानं कर्ज काढून घर चालवले त्याच्या संदर्भात कोण विचार करणार आहे का? सांगा. त्याचं वसूल होईल कधी? कलेक्टर साहेब करतील, मग ते सुरक्षा रक्षक मंडळाला मिळेल, मग सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा रक्षकांना ते देईल. त्या दरम्यान त्या सुरक्षा रक्षकांचं कुटुंब कसं चालायचं, त्या मुलांचं शिक्षण आहे, घराचं भाडं आहे, राशन पाणी आहे. त्यानं 6 महिने कर्ज काढून ते केलं. बरोबर आहे. म्हणून आता मी एक मागणी केली आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाकडं सानपाड्याला की पगार त्यांचं तुम्ही देऊन टाका. वसुलीची प्रक्रिया सुरक्षा रक्षक मंडळ आणि कलेक्टर आणि कंपनी काय तुम्ही घ्या ना ती वसूल करून. त्या सुरक्षा रक्षकाला कर्जात आणि ह्याच्यात का हे करताय? तर ह्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचे आहेत. बऱ्याचशाच जिल्ह्यामधले जे काय प्रॉब्लेम्स आहेत काय ते आता निदर्शनास यायला लागले. भरतीचा GR काढला आहे, हा कशासाठी GR काढला? रायगड, पुणा, ह्या अमरावती, बाकीची जी काय बोर्ड त्यांनी जे भरतीसाठी जे काय म्हणजे टेक्निक आणि जे हे वापरलं त्याच्यामुळं आस्थापनाच नाही तर तिकडे आस्थापना येणार कशा? तुम्ही मला सांगा. रायगड बोर्डाचा आता तुम्हाला मी सांगतो, हे आमच्या लक्षात आल्याच्या नंतर सेक्रेटरीची बदली केली रायगडच्या. आता दुसरे सेक्रेटरी तिथं आलेत, म्हणजे आपल्याकडचेच तिकडे पाठवलेत नालेंदे साहेबांना. परत निरीक्षक तिकडं नाहीत, एकही निरीक्षक नाही. आता लेबरनं निर्णय घेतला 2 निरीक्षक तिकडे पाठवायचा. म्हणजे आता बोर्ड ती आपण मागणी केली ती माहिती आहे ना, जर तिथं कामकाजच ठप्प असेल तर ह्या बोर्डाला विलीन करा ते, म्हणजे कमीत कमी तिथल्या लोकांना तरी न्याय मिळेल. पण आता शासनानं ते मनावरती घेतलंय. त्यांच्या लक्षात आलं, लक्षवेधी लागल्यावर सभागृहामध्ये त्यांच्या लक्षात आलं की बाबा तिथल्या सुरक्षा रक्षकांना न्याय हा दिला पाहिजे. बरं, तिने खोगीर भरती करून ठेवायची जरूर नाही, म्हणून आता जो आदेश काढला आहे ना त्याच्यात तिने चांगलं म्हणलं आहे ते की 10% कशाच्या वेटिंग पोल 10%चा असावा. ही अशी खुगीर भरती 600 लोकांना ते 5 वर्षात नोकरी दिल्या फक्त, अजूनही 3000 लोक वेटिंगला आहेत तिथली. बरं, मला सांगा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या GRमध्ये सुद्धा त्यांनी म्हणलं प्रत्येक 2 वर्षानं भरती काढायची आणि त्याच्यात एक मेकमत मारून ठेवली की तुम्हाला आवश्यकता लागली तर तुम्ही काढू शकता. म्हणजे मंडळांना ते दिलं अधिकार, काढू शकता. पण 2 वर्षापूर्वी जे भरती केलेले आहेत काय ते रद्द समजण्यात यावं. म्हणजे काय? अच्छा, रद्द समजण्यात यावं म्हणजे काय? अजून काय नरवा खुंजेवा. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बाबा 2 वर्षापूर्वी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो नाही, म्हणजे 2 वर्ष त्याला आशेवर ते ठेवायचा, सांगायचं तू आता घरी निघून जा, तोपर्यंत त्याचं वय. म्हणजे हे जे काय नरवा खुंजेवा जे म्हणतात ना, आता त्याच्यात बघा वर 1600 मीटर म्हणलंय काय आणि खाली 100 मीटर म्हणलंय. 2 रनिंग करायला लागणार. कुणाला करायला लागणार? जो उमेदवार आहे त्याला. ह्याच तर मोठा गोंधळ आहे ना. आता जे 100 असेल ते आमचं मत आहे की परिणामग्रस्त आणि ह्याला असणार
अच्छा पण त्याची व्याख्याच नाही ना तिने केलेली. अच्छा म्हणजे तो जो GR आहे ना, लक्षात घ्या, हा पळविल तसा पळवायचा आणि वागविल तसा वागवायचा. हे जे शासनाचं धोरण आहे काहीतरी स्पष्ट म्हणलं पाहिजे ना, अच्छा की बाबा हे ह्यांच्यासाठी धोरण आहे, ते त्यांच्यासाठी धोरण. अच्छा आलं लक्षात. हे ठेकेदारांची तळी उचलणं आणि ठेकेदार धार्जिन्य कारभार नाही. ठेकेदारांना वटणीवर आणणारा, ठेकेदाराकडील सुरक्षा रक्षकांना कायद्याचं संरक्षण देणारे आदेश शासनानं काढायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे साहेब. धन्यवाद. तुम्ही खूपच आता वेळ झाला आपल्या ह्या सर्व काही गोष्टीला आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठं झालं. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल सर्व काही. जर काही आणखीन प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.